नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत एक खास अशी रेसिपी, ती म्हणजे खमंग धपाट्याची भाजणी। ही भाजणी एकदा केली तर ती 3 महिने टिकते आणि तिच्यापासून आपण झटपट दही धपाटे कसे बनवायचे हे या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। ही भाजणी तयार करायला सोपी असून रोजच्या घाईच्या वेळेस फार उपयोगी पडते। सकाळचा नाश्ता असो, टिफिन असो किंवा घाई असो, काहीतरी झटपट हवे असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग पाहूया ही धपाट्याची खमंग भाजणी आणि त्यापासून दही धपाटे कसे बनवायचे। सुरुवातीला या ठिकाणी आपण बाजरी घेतलेली आहे आणि बाजरी या ठिकाणी आपण 2 कप घेतलेली आहे आणि ही चांगली आपण भाजून घेणार आहोत। गॅस आपण कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। भाजताना जास्त करपवायची नाही। 1 मिनिट आपण ही चांगली भाजून घेतलेली आहे आणि भाजून झाल्यानंतर ही आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी आपण त्याच कपाने 2 कप ज्वारी घेतलेली आहे आणि ज्वारी देखील आपण मीडियम गॅसवर चांगली भाजून घेणार आहोत। सर्व कडधान्य हे आपण कोरडेच भाजून घ्यायचे आहे। ज्वारी भाजत असताना तुम्ही याचा रंग पाहू शकता। सुरुवातीला ज्वारी पांढरी दिसते आणि जसजशी भाजली जाते तसतसा याचा रंग चेंज होतो। ज्वारीच्या लाह्या होईपर्यंत आपण न भाजता हलका रंग येईपर्यंत ज्वारीला चांगली भाजून घ्यायची आहे आणि ही भाजून झाल्यानंतर आपण बाजरी भाजलेली आहे त्याच्यावरती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण या ठिकाणी 1 कप गहू घेतलेले आहे। गहू या ठिकाणी आपण ज्वारी आणि बाजरीच्या निम्मे घेतलेले आहे, म्हणजे आपण ज्वारी बाजरी 2 कप घेतलेले आहे त्याच्या निम्मे म्हणजे 1 कप घ्यायचे आहे। प्रत्येक साहित्य हे आता निम्मे निम्मे करूनच आपण घेणार आहोत आणि गहू देखील आपण मस्त भाजून घ्यायचा आहे। गहू या ठिकाणी हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजलेला आहे, तो देखील आपण काढून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 कप हरभऱ्याची डाळ आहे ती घालून घ्यायची आणि ती चांगली भाजून घ्यायची आहे। हरभऱ्याच्या डाळीला चांगले डाग पडेपर्यंत आणि याचा मस्त खमंग वास सुटेपर्यंत आपण भाजून घेत आहोत। हरभरा डाळ लगेच भाजली जाते कारण कढई आपली मस्त गरम आहे आणि गरम कढई असल्यामुळे याला वेळ जास्त लागत नाही। हरभऱ्याच्या डाळीला डाग पडेपर्यंत आपण मस्त अशी भाजून घेतलेली आहे, हे देखील काढून घेणार आहोत। पुन्हा आपण त्याच कपाने 1 कप तांदूळ घेणार आहोत आणि तांदूळ देखील मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य एकाच कपाने घ्यायचे आणि चांगले भाजून घ्यायचे। हे साहित्य आपण कोरडेच भाजत आहोत। ते साहित्य आपण धुवून घेतलेले नाही, हे आपण एका रुमालाने स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि नंतर हे आपण भाजून घेत आहोत। त्यानंतर या ठिकाणी अर्धा कप उडीद घेतलेले आहे, हे आपण अख्खे उडीद वापरत आहोत। त्याऐवजी तुम्ही उडदाची डाळ देखील घेऊ शकता आणि ही चांगली भाजून घ्यायची आहे। उडीद भाजून झालेले आहे, हे देखील काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी धने घेतलेले आहे 1 चमचा आणि हे देखील आपण मस्त भाजून घेणार आहोत। गॅस या ठिकाणी आपण कमी केलेला आहे, कमी गॅसवरच आपण हे चांगले भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 चमचा आपण जिरे घेतलेले आहे। या ठिकाणी आपण जाड बुडाची कढई वापरलेली आहे, त्यामुळे गॅस आपण या ठिकाणी बंद करायचा आणि बंद गॅस केल्यानंतर जिरे चांगले भाजून घ्यायचे आहे। कढई गरम आहे त्यामध्येच आपण जिरे भाजून घेतलेले आहे आणि नंतर अर्धा चमचा आपण यामध्येच ओवा घालून घ्यायचा आहे। ओवा देखील भाजायचा आहे। ओवा जिरे हे सर्व पटकन असे भाजले जातात, त्यासाठी आपण गॅस बंद करून हे चांगले भाजून घेतलेले आहे। हे भाजून झाल्यानंतर आपली भाजणी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि हे आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे। भाजणी पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि थंड केल्यानंतरच आपण ही गिरणीवरती दळून आणणार आहोत। भाजणी दळून आणलेली आहे आणि एकदम बारीक अशी दळून आणलेली आहे। या ठिकाणी आपले भाजणीचे पीठ तयार झालेले आहे आणि हे आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर थालीपीठासाठी आपण वाटण काढणार आहोत। त्यासाठी हिरव्या मिरच्या आपण 4 घेतलेल्या आहेत, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 1 चमचा आपण जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहे। जिरे, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे आपण हिरवे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। एकदम बारीक पेस्ट होईल असे याचे वाटण आपण मिक्सरला काढून घेणार आहोत। या ठिकाणी थालीपीठ आपण हिरव्या मिरचीतली बनवत आहोत, त्यासाठी मिक्सरला हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे मस्त असे फिरवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि हे आपण बारीक चिरून घेणार आहोत। थालीपीठामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही कांदा घालाल तेवढे थालीपीठ एकदम टेस्टी असे लागते। त्यासाठी आपण 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपण बारीक चिरून घेणार आहोत। थालीपीठ करताना कोथिंबीर आणि कांद्याचे प्रमाण जर तुम्ही जास्त घातले तर थालीपीठे एकदम खमंग आणि चविष्ट अशी तयार होतात। त्यासाठी आपण सुरुवातीलाच कांदा आणि कोथिंबीर जास्त घ्यायची आहे आणि ती चिरून घेणार आहोत।
अशा प्रकारे एकदा भाजणी तयार करा आणि नंतर त्याचे पीठ तयार करून त्याची थालीपीठे करून पहा. एकदम खमंग अशी थालीपीठे लागतात. या ठिकाणी आपला कांदा चिरून झालेला आहे. त्यानंतर कोथिंबीर आपण मूठभर घेतलेली आहे आणि ही देखील आपण स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. कांदा कोथिंबीर आपले चिरून झालेले आहे. त्यानंतर आपण थालीपीठाचे पीठ 4 कप घेणार आहोत. या ठिकाणी आपण 4 कपाप्रमाणे सर्व साहित्य घेतलेले आहे आणि हे पीठ आपण चाळून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे. अर्धा चमचा हळद घालायची आणि सुरुवातीला आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचे वाटण मिक्सरला काढून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी तिखटवाल्या 4 घेतलेल्या आहेत. तुम्हाला किती तिखट हवे आहे त्याप्रमाणे मिरच्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सुरुवातीला कोरडेच मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. कांद्याला पाणी सुटले जाते त्यासाठी आपण अगोदर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे. पाणी घालताना एकदाच न घालता आपण थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि हे पीठ चांगले मळून घ्यायचे. धपाट्याचे पीठ मळताना हे जास्त घट्ट न मळता एकदम सैलसर असे मळून घ्यायचे आहे. वरून आपण तेल लावणार आहोत आणि हे पीठ मस्त असे आपले मऊ मळून तयार झालेले आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, एकदम सॉफ्ट असे हे पीठ आपण मळून घेतलेले आहे. त्यानंतर धपाटे आपण करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी एक रुमाल घेतलेला आहे आणि रुमाल आपण ओला करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण धपाटे करायचे आहे. या ठिकाणी मी रुमाल घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही बटर पेपर देखील यूज करू शकता. त्यानंतर एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये हात ओला करून आपण तयार धपाट्याचे पीठ हातामध्ये घेऊन याचा गोल गोळा तयार करायचा आणि नंतर पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे धपाटे आपण एकसारखे थापून घ्यायचे आहे. हे पहा, पीठ आपले मस्त सैलसर असल्यामुळे धपाटे पटकन असे पुढे सरकले जाते आणि मस्त असे थापून तयार होते. धपाट्याने थंड झाल्यानंतर तुटतात, त्यासाठी पीठ तुम्ही अशा प्रकारे सैलसर ठेवायचे आणि याची धपाटे थापून घ्यायचे. धपाटे आपले थापून झालेले आहे. नंतर त्याला अशा प्रकारे बोटाने होल करून घ्यायचे आहेत. होल झाल्यानंतर आपला तवा देखील मस्त असा गरम झालेला आहे. त्याच्यावरती आपण धपाटे घालून घेणार आहोत आणि रुमालावरती पुन्हा आपण वरून पाणी लावायचे, म्हणजे धपाटे पटकन तव्यामध्ये सुटले जाते आणि व्यवस्थित असे निघाले जाते. म्हणजे होल पाडलेले आहेत त्याच्यामध्ये थोडे थोडे करून तेल घालून घ्यायचे आहे, म्हणजे खालील बाजूने धपाटे चांगले खरपूस होईपर्यंत भाजले जाते. आणि दोन्ही बाजूने अशा प्रकारे आपण हे चांगले भाजून घ्यायचे आहे. एका बाजूने चांगले भाजल्यानंतर आपण हे उलटून घेणार आहोत. हे पहा, उलटल्यानंतर एका बाजूने मस्त असे आपले हे धपाटे भाजून झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने देखील अशाच प्रकारे आपण भाजून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने मस्त असे हे खरपूस होईपर्यंत धपाटे भाजून झालेले आहे. हे आपण काढून घेणार आहोत. असेच आपण दुसरे एक धपाटे करून पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पीठ घेतलेले आहे आणि त्यानंतर हाताला पाणी लावून हे धपाटे अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे. म्हणजे हाताला पीठ चिटकले जात नाही आणि पटकन असे धपाटे पुढे सरकले जाते. त्यासाठी पाणी लावायचे आणि मला जसे धपाटे हवे आहे पातळ जाड त्याप्रमाणे हे थापून घ्यायचे आहे. आणि नंतर याला होल करून हे तव्यामध्ये आपण अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे. धपाटे भाजताना मस्त असे तेल लावायचे आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तेल लावून खमंग असे धपाटे भाजून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने असेच आपण हे धपाटे भाजून घेतलेले आहेत. सर्व धपाटे आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत.
करायलाही सोपी, झटपट आणि टेस्टी अशी ही धपाटे आहेत. तुम्ही देखील अशा प्रकारे नक्की करून पहा. या ठिकाणी मी सर्व धपाटे तयार करून घेतलेले आहे. अगदी झटपट अशी तयार होतात आणि खायला एकदम खमंग आणि टेस्टी आहेत. याबरोबर आज आपण दही सर्व करून घेणार आहोत. म्हणजे आज आपण दही धपाटे बनवलेले आहेत. हे धपाटे आपण दह्यासोबत खाणार आहोत. मुलांच्या डब्यासाठी किंवा घाईच्या वेळेस देखील हे बनवू शकता. हे धपाटे तुम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक असे आहे. बघितलं ना, किती सोप्या पद्धतीने आपण खमंग भाजणी आणि त्यापासून दही धपाटे तयार केले. ही भाजणी तुम्ही एकदा करून ठेवली तर पुढचे 2 ते 3 महिने सहज वापरू शकता. तेही वेळ वाचवून आणि आरोग्यदायी असा नाश्ता तयार करू शकता. हे धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा लसूणची चटणी, त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्याबरोबर देखील खाऊ शकता. मला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीसोबत.